दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना आज अखेर जामीन मिळाला आहे। त्यामुळे ते आता तिहार जेलमधून सुटून येत आपल्या राजप्रसादात सुखनाई व निवास करतील। पण अरविंद केजरीवाल यांना अटक का झाली, यावेळेला ते कशासाठी जेलमध्ये गेले होते आणि याआधीही ते किती वेळा जेलमध्ये जाऊन आले आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, वृत्तम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2020च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच मनीष सिसोदिया यांनी तत्कालीन अबकारी आयुक्त रवी धवन यांच्या नेतृत्वाखाली मद्य धोरण ठरवण्यासाठी एक समिती गठीत केली होती। त्या समितीनं साधारण महिन्याभरात 14,761 पानी अहवाल दिला, ज्यामध्ये अनेक धोरणात्मक सल्ले होते। या सल्ल्यांवर केजरीवालांच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि नवीन धोरणाला मंजुरी मिळाली। पण तत्कालीन नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी त्या धोरणात काही सुधारणा सुचवल्या। त्यानंतर नवीन मद्य धोरण लागू झालं। दिल्लीतल्या जुन्या मद्य धोरणानुसार दारूच्या दुकानांची मालकी ही 60% सरकारी आणि 40% खाजगी अशी असायची। पण त्यामुळे दिल्लीत दारू माफिया तयार व्हायला लागले असा आरोप होऊ लागला। यावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने नवीन धोरण आणण्यात आले, ज्याद्वारे सरकारची मालकी ही दारू व्यवसायातून कायमची संपवण्यात आली। तसेच नवीन धोरणाअंतर्गत दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि या झोननुसार दारूची किंमत ठरवण्यात आली। सोबतच नवीन धोरणानुसार दारूची कुठलीही नवीन दुकानं उघडली जाणार नाहीत। मद्यपानाचं वय हे 25 वरून 21 करण्यात आलं। तसंच सक्तीनं छापील किमतीवरच दारू विक्री करण्याऐवजी दुकानदाराला स्वतःचे दर स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं। त्यासोबतच हॉटेलमध्ये, बारमध्ये, क्लब्समध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये रात्री 3 वाजेपर्यंत दारू देण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली। यावर मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना एक गुप्त अहवाल पाठवला। सध्या तरी हा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, पण त्यात असं म्हटलं होतं की एक्साईज विभागाचे प्रभारी म्हणून मनीष सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गाने महसूल गोळा केला। त्याच अहवालात पुढे म्हटलं होतं की अंमलात आणलेल्या धोरणात कोणताही बदल करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने ते आधी मंत्रिमंडळाकडे नंतर नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावं, अन्यथा असा कुठलाही बदल हा बेकायदेशीर असतो। तसंच कोरोनाच्या काळात दारू विक्रेत्यांनी परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारशी संपर्क साधला आणि शासनाने देखील 28 डिसेंबर ते 27 जानेवारी या कालावधीत परवाना शुल्कात 24.0% सूट दिली। यामुळं या परवानाधारकांना अवाजवी फायदा झाला असाही एक आरोप करण्यात आला। यामुळं दिल्लीच्या सरकारी तिजोरीचं 144.36 कोटी रुपयांचं नुकसान झालं। तसेच मनीष सिसोदिया यांच्यावर विदेशी मद्याच्या किमती बदलल्याचा आणि 50 रुपये प्रति बियर आयात शुल्क वाढवून परवानाधारकांना अवाजवी फायदा दिल्याचा आरोप झाला आणि या परवाना वाटपादरम्यान मिळालेल्या पैशाचा अर्थात कमिशनचा वापर पुढे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आला असा आरोप त्यांच्यावर झाला। मुख्य सचिवांच्या याच अहवालाद्वारे एक FIR दाखल करण्यात आली आणि हा अहवाल मिळाल्यानंतर 15 दिवसातच नायब राज्यपालांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून CBI चौकशीची शिफारस केली। CBIने देखील लगेचच त्या आधारे तपास सुरू केला आणि 19 ऑगस्टला मनीष सिसोदिया व इतर 15 जणांविरुद्ध FIR दाखल झाला। त्यामध्ये काही अधिकारी, कंपन्या आणि व्यावसायिकांचा समावेश होता। इथूनच हे संपूर्ण प्रकरण तापलं, त्यावर खूप टीका झाली। अखेर मनीष सिसोदिया यांनी 30 जुलै 2022 रोजी हे नवीन मद्य धोरण मागे घेतल्याची घोषणा केली। त्याच प्रकरणासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2023च्या रात्री सक्तवसुली संचालनालयानं अटक केली। पण केजरीवाल यांची जेलमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे का? तर अजिबात नाही। याआधीही ते जेलमध्ये जाऊन आले। पहिल्यांदा 2011 साली अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे आणि इतर लोक ज्यावेळी लोकपाल विधेयकासाठी आंदोलनं करत होते त्यावेळी अटक करण्यात आली होती। त्या काळात ते साधारण 7 दिवस तुरुंगात होते। त्यानंतर त्यांची दुसऱ्यांदा जेलवारी घडली ती बदनामीच्या खटल्यामुळे। भाजप नेते नितीन गडकरी यांना त्यांनी चोर म्हटलं होतं व जगातल्या सगळ्यात भ्रष्टाचारी नेत्यात गडकरी असल्याची टीकाही त्यांनी केली होती। त्यानंतर गडकरींनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला। न्यायालयाने त्यांना 10,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन दिला, पण आपण हे पैसे भरू शकत नाही अशी असमर्थता त्यांनी दर्शवली आणि न्यायालयाने त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवलं आणि आता तिसऱ्यांदा ते जेलमध्ये जाऊन आलेत दिल्ली मद्य परवाना वाटप संदर्भात।